नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवले अर्जुन आणि पोलीस सचिनच्या लोकेशनला पोहोचलेले असतात. अर्जुन दरवाजा उघडून बघतो तर तिथं सचिन पडलेला असतो. त्यावेळी अर्जुन पोलिसांना विचारतो, ह्याला खरंच काही झालंय का उगाच नाटकं करतोय. सचिनला उठवण्यासाठी पोलीस त्याच्या तोंडावर पाणी मारतात. त्यानंतर सचिनला लईच हाणलंय अशी नाटकी करत उठतो. त्यानंतर पोलीस सचिनला विचारतात, तुम्हाला ह्या गॅरेज मध्ये कोणी ठेवलं? सचिन म्हणतो, साक्षी महिपत शिकरे. पोलीस म्हणतात, पण का? सचिन म्हणतो, साक्षी शिकरे माझ्याशी नाटक करत होती. मी माझ्या कॅनडामधली नोकरी सोडून इथे आलो. तेव्हा थोडे माझे फायनान्शियल प्रॉब्लेम पण होते, म्हणून मी उदास होतो. त्या मूड मध्ये मी तिच्या जाळ्यात अडकलो. तिने मला फसवलं आणि ह्या गॅरेज मध्ये घेऊन आली आणि इथं मला बंदी बनवून ठेवलं. तिच्याबरोबर 2 गुंड पण होते. त्यांनी मला खूप मारलं आणि माझा फोन पण त्यांच्याचकडे होता. त्याच वेळी पोलीस म्हणतात, आम्हाला तुमचा फोन तुमच्याच बाजूला पडलेला मिळाला आणि तो ऑन कसा होता? सचिन म्हणतो, मला त्यातलं काहीच माहित नाही खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही स्टोरी तू रचलेली आहेस. साक्षी शिकरे ही अजून जिवंत आहे हे तुला आधीपासून माहिती होतं. सचिन हात जोडून म्हणतो, नाही अर्जुन, माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच बोलतोय, पण आता माझे डोळे उघडले. तिने या आधी मला वेगळ्या घरात बांधून ठेवलेलं. त्याचा पत्ता मी तुला देतो. सचिन डोळे झाकून म्हणतो, 302 नगरदास रोड असं काही म्हणत असतो. पोलीस म्हणतात, आम्ही सचिनची स्टेटमेंट लिहून घेतली आहे. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता, पण जेव्हा केव्हा आम्हाला गरज लागली तेव्हा यांना पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. त्यावेळी अर्जुन हो असं म्हणतो आणि त्यानंतर पोलीस पण तिथून निघून जातात. सचिन अर्जुनला म्हणतो, चल अर्जुन घरी चल, मला अस्मिताला भेटायचंय. अर्जुन म्हणतो, हे बोलताना तुला लाज सुद्धा वाटली नाही? फक्त तुझ्यामुळे अस्मिताताई हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आणि तिचं बाळ दोघेही क्रिटिकल कंडिशन मध्ये होते, पण तुला काय फरक पडतोय? तर सचिन नाटक करत म्हणतो, बाळ बाळ झालंय? कोण, मुलगा झालाय की मुलगी झालीये? आणि अस्मिताची तब्येत कशी आहे? अर्जुन त्या सचिनचा हात झटकून आणि तिथून निघून जातो. त्याच्या मागे मागे सचिन अर्जुन अर्जुन असं म्हणत येतो. अर्जुन गाडीमध्ये बसतो आणि दरवाजे लॉक करतो. त्यानंतर सचिन म्हणतो, मला पण यायचंय, प्लीज दार उघड. तेव्हा कुठे अर्जुन त्या सचिनला गाडीत बसवतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरामध्ये 5वीची पूजा पार पडत असते आणि विमल सगळ्यांना पेढे देत असते. त्यावेळी प्रतिमा म्हणते, अस्मिता आजच्या दिवशी सटवई बाळाचं भविष्य लिहिते असं म्हणतात. तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे. त्याच वेळी सचिन तिथं येतो आणि म्हणतो, अस्मी कधी माझ्या बाळाला पाहतोय असं झालं होतं. अस्मिता म्हणते, सचिन काय अवस्था झालीये? तुला किती लागले? कुठे होतास तू? आणि तुझा फोन बंद का लागतोय? सचिन अस्मिताच्या हातातून ते बाळ घेणारच असतो. तेवढ्यात अर्जुन त्याच्या हाताला पकडून माग वळतो आणि म्हणतो, साईडला हो. अर्जुन म्हणतो, झालं भेटून, आता निघायचं. निघ. प्रतापराव म्हणतो, अरे अर्जुन, तू याला इकडं का घेऊन आला? जिथे कुठे होता त्याला तिथंच ठेवायचं. हे बघ सचिन, आम्हाला कोणालाही तुझा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये. फक्त तुझ्यामुळे माझ्या लेकीचा जीव धोक्यात आला होता. कल्पना म्हणते, सचिन तुझ्या आयुष्यात वेगळी स्त्री आहे ह्याचा आम्हाला त्रास होतच होता आणि ती साक्षी शिकरे. तुला लाज नाही वाटली? सचिन म्हणतो, तुम्ही एकदा माझी बाजू ऐकून घेता का? त्यावेळी अस्मिता म्हणते, बोल सचिन, इतक्या दिवस तू कुठे होता सांग आम्हाला. सचिन म्हणतो, मला इतक्या दिवस साक्षी शिकरेने गोडाऊन मध्ये बंद करून ठेवलं होतं. मुळात ती साक्षी शिकरे हे मला माहितीच नव्हतं. मी तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो. मी मान्य करतो, मी खूप मोठी चूक केली. मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, पण समीरा मला ते करूच देत नव्हती. अस्मिता त्या नालायक सचिनच्या बोलण्याला बळी पडते आणि म्हणते, मला तुझ्यावर खूपच विश्वास आहे. मला माहितीये तुम्हा सगळ्यांना सचिनचा राग येतोय, पण त्या गुन्हेगार मुलीने त्याला जाळ्यात ओढलेलं, मग हा तरी काय करणार? प्रतापराव म्हणतो, अगं अस्मिता, आता तरी डोळे उघड. कोणाच्या तरी जाळ्यात अडकायला तो भोळा माणूस आहे का? अस्मिता म्हणते, हो तो भोळाच आहे, कारण त्याचं चरित्र शुद्ध आहे हे मी कॅनडातच बघितलं होतं. अश्विन म्हणतो, अगं तो जास्त वेळ कॅनडातच होता आणि तू इथे होते, मग तुला काय माहितीये तो कॅनडामध्ये काय दिवे लावतोय? अस्मिता म्हणते, आता माझ्या मनाला असं जाणवतंय की सचिनने त्याची चूक सुधारली आहे, मग मी त्याला घराबाहेर का काढू? प्रतापराव म्हणतो, अगं प्रत्येक वेळी मनाचा कौल ऐकायचाच नसतो. अस्मिता सायलीला म्हणते, तू मला या बाबतीत सतत विरोध करत आलीये. आता मला सांग, अर्जुनने तुझ्यापासून असं काही लपवलं, मग तुला ते कळलंयच ना? सायली म्हणते, काहीही काही अस्मिता ताई, मी कधी असा विचार करूच शकत नाही आणि मुळात हेही असा विचार करणार नाही. त्यांनी माझ्यापासून आजपर्यंत काही लपवलेलं नाहीये आणि यापुढे कधी लपवणार पण नाही याची खात्री आहे मला. अस्मिता म्हणते, हे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलतोय हे तुझ्या मनाला कळेलच ना? सायली म्हणते, हो कळेल ना. अस्मिता म्हणते, मग तूही त्याला माफ केलंच असतं ना? सायली म्हणते, अजिबात नाही. माझ्याकडे अशा खोटेपणाला माफी नाहीये अस्मिता ताई. मुळात हे नातं विश्वासावर असतं, पण विश्वासच हरवला ना, मग त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. इकडे अर्जुन त्याच्या मनाशी म्हणतो, ह्या साक्षी शिकरेचं सत्य मला आधीच माहिती होतं आणि ह्या मैफशी केलेली डील सायलीला कळताच ती माझ्याशी नातं तोडेल अशी त्याला
अस्मिताला भीती वाटत होती. दुसरीकडे संध्याकाळच्या वेळेस सगळे टेबलच्या साईडने बसलेले असतात. अश्विन रागात म्हणतो ही सगळी चूक दादाची आहे, त्याने सचिनला घरी नव्हतं आणायला पाहिजे. सायली अश्विनला म्हणते त्यांनी सांगितलं होतं की त्यांची पण इच्छा नव्हती घरी घेऊन यायची, पण सचिन भाऊजी म्हणाले काहीही करून ते घरी येतीलच. असं म्हणल्यावर त्यांचा पण नाईलाज होता. त्या अस्मिताच्या टेन्शनमुळे घरातले सगळे व्यक्ती जेवण न करता आपापल्या रूम मध्ये जातात. दुसरीकडे रूम मध्ये सायली अर्जुन जवळ येते. सायली अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते झालात का शांत? अर्जुन म्हणतो नाही. सायली म्हणू लागते अस्मिताताई खूपच चुकीचं वागतायत, पण त्यांना कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो अस्मिताताई मूर्खपणा करतीये, पण तू तरी कुठं शहाण्यासारखं वागतीये. सायली म्हणते मी काय केलं? अर्जुन म्हणतो तू तर म्हणते ना मी काय लपवलं तर आपलं नातं संपेल. तर प्रेक्षकांनो, असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.